वेलकम अँड वेलकम बॅक. मी श्वेता महेंदळ आणि आज पुन्हा एकदा मी निघाली आहे कोकणात जायला आणि माझ्याबरोबर आहे राहुल आणि हा थोडा झोपाळलेला आर्य. चला निघायचं का आता? ऑक्टोबरमधली आमची ट्रिप तुम्ही पाहिली आहेत ना? गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. चला. आता मी म्हणते ऑक्टोबरमध्ये आम्ही दिवाळीत गेलो होतो दिल्ली आणि अप्पर धरमकोट त्रिउंड वगैरे ट्रेक आम्ही केला होता. एक्साइटमेंट आहे कारण आम्ही त्या ट्रिप नंतर आज 3 जण एकत्र आहोत खूप दिवसांसाठी आणि फिरायला चाललोय. बरं, दरवर्षीप्रमाणे कोकणात जाणं हे कंपल्सरी असतं मे महिन्यात. तसं आम्ही आर्यला घेऊन पुन्हा एकदा निघालोय. आता ह्या वेळेला कोकणात गेल्यानंतर काय काय गोष्टी असणार आहेत माहीत नाही, कारण गेल्या वर्षी गेलो होतो तेव्हा मी, आर्य आणि आई गेलो होतो. यावर्षी मी, आर्य आणि राहुल असे आम्ही 3 जण जातोय. आणि मी जवळजवळ आर्य आणि श्वेताला महिन्याभराने भेटतो. हो, फॅमिली रियुनियन झाले आमची. आणि आता कसं झालंय आमचं की मी मुंबईत, राहुल साताऱ्याला आणि आर्य नाशिकला. आम्ही 3 जण 3 टोकावरती राहत असतो. सो हे असे 2 महिने असतात जेव्हा आर्य घरी येतो शाळेतनं, तेव्हाच आम्हाला एकत्र भेटता येतं. म्हणून मग असे एक छोटासा ब्रेक हा एक 5 दिवसांचा, जे आम्ही जाणार आहोत पोमेंडीला. आणि पोमेंडीहून मग मोस्टली गणपतीपुळे, मालगुंड आणि आजूबाजूला कुठे कुठे फिरणार आणि थोडासा आराम करणार, आंबे खाणार, फणस खाणार आणि मग पुन्हा एकदा मुंबईला जाणार. आणि आता आपण चाललोय पोमेंडीला आणि आपण आहोत सातारा हायवे. आता वाजलेत 8:45 आणि आता आम्ही निघालोय. आम्हाला वेळ दाखवतोय 1:09 अरायवल आहे, म्हणजे पोमेंडीला पोहोचणार आणि 4 तास 14 मिनिटं आम्हाला लागणार आहेत टोटल. अर्थात मध्ये आम्ही कुठेतरी जेवा बिवायला थांबू, किंवा जर आर्याने ठरवलं असेल की आज फास्टिंग करायचं तर मग नाही थांबणार. सो राहुल, तुला कसं वाटतंय आता आपण पुन्हा एकदा 3 जण ट्रिपला चाललोय? मला मजा येते कारण मी बरेच दिवसांनी बाहेर फिरायला पडलोय. छान आता मेंटल ब्रेक. कोकणात जाऊन आंबे खायचा प्रोग्राम आहे. फणस, आंबे, नारळ पाणी आणि कोकणातली हवा. आम्ही अमरापर्यंत 3 जण एकत्र आहोत. बरं, आमचं दोघांचं शूटिंग चालू आहे, म्हणजे राहुलची सिरियल चालू आहे माझी राणी, रोज संध्याकाळी 7 वाजता आपल्या सन मराठीवर. आणि माझी सिरियल चालू आहे आता कलर्स मराठीवरती, मोहिनी नावाची, नुकतीच सुरू झालेली आहे. ती तुम्ही बघितलीत का? आणि बघत नसाल तर बघा. बघत नसाल तर बघा नक्की. आमच्या सिरियल्स कशा वाटतात, आम्ही कसे वाटतोय, यावेळेला मी एक वेगळं कॅरेक्टर करते, तर त्याबद्दल मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही. बरं, मला आता सांग की आपण जाणार आहोत कुठल्या मार्गाने? साताऱ्याहून निघाल. अच्छा, मग कराडवरून राईड घेणार ना पुढे आपण? अलीकडेच नाही माहितीये, मी नेहमीचाच आपला. आम्ही बाईकवरून गेलो होतो तेव्हा सुद्धा आम्ही त्याच रस्त्याने गेलो. तो की राहुल चाललो होतो ॲस्टर जी आहे मॅन्युअल आणि माझ्याकडे आहे शूमी स्विफ्ट जी आहे ऑटो. आणि राहुलनी हे ऑटो गाडीमध्ये आता गिअर शिफ्ट करण्याचा एक छोटासा बारीकसा एक अयशस्वी प्रयत्न केलेला आहे. आणि अशा तऱ्हेने आमच्या या ट्रिपची सुरुवात झाली आहे. आणि अरे आता निघाल्यावर काय म्हणाला माहितीये मला? मी यांना मिस करेन, तिघांना, यशिम्या आणि ओम. आणि प्रत्येक ट्रिपला ते आमच्या बरोबर असतात ना कोकणात जाताना. ह्या वेळेला त्यांना यायला जमत नाहीये कारण ओमची आता जस्ट 12वी झाली आहे, त्याच्या पुढच्या कॉलेजच्या ऍडमिशन्सची तयारी चालू आहे. त्या सगळ्या गडबडीत त्यांना येता येणार नाही आमच्या बरोबर. यश, अपेक्षा आणि ओम, आम्ही 3 जण तुम्हा 3घांना मिस करणार आहोत ह्या ट्रिपला. पण आमचं हे ठरलंय की आता ओम पण हॉस्टेलमध्ये जाणार आहे 12वी नंतर. आर्य जूनमध्ये हॉस्टेलमध्ये जाईल. सो त्याच्यानंतर आम्ही 4 फ्री आहोत. सो आम्ही 4 जण पुन्हा एकदा धरमकोट वगैरे अशी ट्रिप करायचा विचार आहे. इतका पोपट करतो ना राहुल कधी कधी. मी चिडवते आर्यला की आम्ही जाणार फिरायला, नाही आपण कसं जाणार, आपलं काम. आणि अरे मी ना, मला असं बंकस केलेलं आवडत नाही फालतू. हो का? हे लक्षात ठेव, अख्खी ट्रिप लक्षात ठेव, कळलं ना? हे जे म्हणणं आहे ना, हेच बंकस आहे. मी खूप सिरियस माणूस आहे. ओ माय गॉड, खूप असं इंटेन्स आणि सिरियस. ओ माय गॉड. जसं तू सिरियस आहेस ना तुझ्या आयुष्यात, तशी मीही प्रचंड. मला ते मस्करी वगैरे केलेली आवडत. मला पण नाही, मला अजिबात नाही आवडत. माझ्या डोळ्यात इमोशन्स प्रचंड आहे. 3-4 ससे आहेत, पण तरी मी ससे ते भाव आहेत का? कठीण आहे. हे इकडे माऊली वडापाव सेंटर. जेव्हा आम्ही यश, अपेक्षा, ओम, मी, राहुल, आर्य आम्ही दिवाळीत जेव्हा कोकणात गेलो होतो, ते व्लॉग्स तुम्ही बघितले असतीलच, तर त्यावेळी आम्ही इथे
नाश्त्यासाठी थांबलो होतो, वडापाव खाल्ला होता जो खूप छान होता. आणि ते जाता जाता आम्हाला असं दिसलं आणि आम्हाला असं आलं की असं एक नाही नॉस्टॅल्जिक फिलिंग आलं. सो मग राहुल म्हणाला की चला आपण पण वडापाव खाऊया. मग आम्ही आता एक एक वडापाव फक्त आठवणीपुरता खाणार आहोत. आणि इथे राहुल तुम्हाला दिसत असेल, हा बघा, हा इकडे गेलाय वडापाव घ्यायला आणि हे आमचं पात्र मागे झोपलेलं आहे. आता आपण आलोय आमच्या आवडत्या रस्त्यावर, दाखवते. आम्ही आलोय आता हातखंब्याला. दिसला बोर्ड? तिथून आलो मुंबईवरून, असं मुंबईवरून नाही म्हणजे साताऱ्यावरून. मुंबईवरून आलो असतो तर असे आलो असतो. असे आता इथून खाली जाणार पोमेंडीकडे. आणि हा राहुल, आर्य येतोच आहे. ही आपली गाडी आणि आम्ही जेवायला थांबलोय हातखंब्याला अलंकार रेस्टॉरंटमध्ये. राहुल तुला आठवते अलंकार रेस्टॉरंट कधी आपण थांबलो होतो? गाडीचं कॅरियर तुटलं होतं ओमनीचं, ते तिकडेच तुटलं होतं पडेलच्या इकडे. पण ते असं बांधत पकडत तिथे रिपेअर केलं. मग महाडला परत तुटलं ते, महाडला नवीन टाकलं. माझ्या बाबांची ओमनी होती आणि ओमनीत आई, बाबा, स्नेहा, राहुल आणि मी, आम्ही 5 जण. आंब्याच्या पेटा, 10 आंब्याच्या फणस प्लस आमचं सामान होतं. आणि कॅरियरवरती बाबांनी पेट्या बांधल्या होत्या आणि असे आम्ही निघालो पडेलहून. वरती आलो कॅन्टीनपर्यंत आणि कॅरियर तुटला. वाटेत कुठेतरी वेल्डिंग करून घेतलं बाबांनी, इथेच वेल्डिंग. मग तोपर्यंत कसे आलो? मग पेट्यांसकट आलो आपण. हो, आई शपथ, मला ते नाही आठवते. मग आणि त्याच्यानंतर आम्ही महाडपर्यंत गेलो. महाडला परत तुटला तो कॅरियर. मग महाडला नवीन बसवला कॅरियर गाडीला आणि मग त्याच्यावर पेट्या ठेवल्या आणि मग आम्ही मुंबईला गेलो. आणि त्या दिवशी राहुलचं शूटिंग होतं गोजीरवाण्या घरात ह्या मालिकेचं. तुम्ही ती मालिका बघायचात का तेव्हाची गोष्ट आहे. ह्या सगळ्या गडबडीत जे आम्ही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वगैरे पोहोचलो असतो, ते रात्री 12 तर वाजले होते ना. 11-11:30 वाजले. त्यामुळे हे हॉटेल माझ्या आठवणीत आहे की आम्ही हातखंब्याला जेव्हा थांबलो होतो तेव्हा या हॉटेलमध्ये जेवलो होतो. चला आता जेवूया. आर्य आलाय. आम्ही आता अलंकार हॉटेलमध्ये जेवून निघालोय. राहुल कसं वाटलं जेवण तुला? हा ठीक आहे, असं काय. आर्य तुला कसं वाटलं? हा काय मग चेहरा गेला. हे आता गोड काहीतरी हवंय जेवणानंतर, त्यामुळे कंदी पेढे जे येताना आर्याने बरेचसे संपवले. हे कंदी खातो आम्ही. कंदी पेढे आपण कंदी खातो ना, रोज खात नाही. हा असा पेढा असा खायचा. आता तुला मी पेढा खायची रेसिपी दाखवतो. हा पेढा असा डाव्या हातात घ्यायचा, 2 बोटात पकडायचा, त्याकडे प्रेमानं बघायचं आणि एकच खायचं असतं आणि निघायचं असतं. भेट नाही लावला मी. बरं आपल्यासाठी कसं रत्नागिरी हे वरती आहे ना, पोमेंडीला आपण खाली उतरतो घाटातनं. पण यांच्यासाठी रत्नागिरी शहरात जायचं तर ते खाली जायचं. तर ते मला नाही माहिती हे असं का आहे की हा खाली जायचंय रत्नागिरीत असं म्हणतात सगळेजण गावात. तुमच्या गावात सुद्धा जर असं काही असेल, तुमच्याकडे असं म्हणत असतील तर ते का ते मला सांगा. आता 4 दिवस आहोत तेव्हा मी हे केव्हा तरी विचारणार आहे की घाटी चढून आपण वर जातोय तर मग ते वर असेल रत्नागिरी, तर मग तुम्ही सगळे खाली का म्हणता. अशी आहे एक गंमत आमच्या गावातली. इलाय कोकणात इलाय. मेरा पुट मोबाइल है. त्याला गाडी लागतला. आता मी हे बोलतोय ते मालवणी नाहीये, परत रत्नागिरीचा आणि मालवणीचा काही संबंध नाहीये. आता आपण उतरणार आहोत खाली नाचणी रोडवरून. तिकडून ह्या रस्त्याने आपण सिटीकडे जातो आणि इथून आपण चाललोय आता आपल्या घरी. पटवर्धनांचं घर इलंय. हे बघ काजरघाटी आलंय आणि हे इकडे इथून जायचं. हे ह्या रस्त्याने आपली बाग आहे.
आता घर इलंय. हेच ना हो हे घर हो असं काय झालं? थोडा जवळ नाही गेला हो. नाही मी हे समजू घर हे असा हे काय एवढं काय बांधताय तिथे? हे बघ रस्ता बिस्ता बांधतात वरती. पाईपलाईन टाकतात ना. हो. वर लागेल. अरे दार उघडतो का? तो आला आज जाऊन वर उगवत आलेला आहे. जाईल ना? उतरून सांगू का मी तुला? कट टू कट लेफ्टला नको. गेलोय घरात इलोय घरात इलोय. तिरकी लावलंय. राहू दे ती काढताना बरी बरी. रत्नागिरीत फिरतोय असे तिघजण. आणि वेदश्रीच्या कॅफेमध्ये गेलो, कॉफी प्यायलो, आर्यनी फ्रेंच फ्राईज वगैरे खाल्ले. आणि आता वेदश्री सुटेल तिथे करून मग तिला पिकअप करणार आणि मग आम्ही पुन्हा घरी जाणार आणि उद्या सकाळी बाहेर पडणार आहोत फिरायला. कुठे ते उद्या सांगू. आता ट्रॅफिकमध्ये त्यामुळे चालता येत नाही, त्यामुळे आता हा थांबवतो. आणि थोडे थकलोयही आता. तर मला असं वाटतं आजचा दिवस आपण इथेच संपूया है ना. आता भेटूया उद्या सकाळी फ्रेश मूडमध्ये.